तुमच्या स्टाफवरती खूप जास्त डिपेंडन्सी असते तुमची. एक स्टाफ गेला की तुमचा पूर्ण धंदा बसतो. कोलॅप्स होतो. बरोबर आहे. ॲक्च्युली आम्ही जनरली हे सगळ्याच ओनर म्हणजे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना मी हेच सांगायचा प्रयत्न करत असतो नेहमी, की तुम्ही रेस्टॉरंट तुमच्यासाठी म्हणून चालू नाही करत आहे. तुम्हाला आवडतंय, तुमची हौस आहे म्हणून चालू करायचं नाही आहे. हा व्यवसाय आहे. त्यामुळे व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींचा तुम्ही याच्यामध्ये विचार करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर आणि मग तो मॅनपॉवर तुमचा कसा असायला हवा, तो स्टाफ कसा असायला हवा आणि मग तो तुमचा सेल्समन आहे. जसं आपण आता साडीचं दुकानाचं नेहमी उदाहरण आपण जनरली घेतो, की साडीच्या दुकानातल्या माणसाला स्त्रिया साडी सांगत असतात. तो आपला प्रत्येक घड काढून दाखवत असतो, एक-एक खंड काढून दाखवत असतो आणि थकत नाही तो. ती स्त्री त्याला सारखे-सारखे सांगते, मला हे काढून दाखवा, ते काढून दाखवा, ते काढून दाखवा आणि तो काढून दाखवत असतो. तो थकत नाही. पण त्याच्यातनं पण ती स्त्री ते घेईल किंवा नाही याची गॅरंटी नसते. एवढं सगळं होऊन तरी तो त्याचं उत्साह कमी होत नाही. हा तसाच जर उत्साह हा वेटरमध्ये किंवा सर्व्हिस स्टाफमध्ये जर राहिला, त्या धंद्यावर त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. कारण शेवटी ही इंडस्ट्री अशी आहे ना, ही मॅन टू मॅन कनेक्ट आहे. इथे मशीन फार कमी आहे. जेवढं तुम्ही माणसांशी माणसांना जोडायचा प्रयत्न कराल, वागून, बोलून, हसून, मिळून, मिसळून, तेवढं लोकं तुमच्याशी कनेक्ट होतात. आणि जेवण हा तर परत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे सगळ्यांना अधिकार आहे. म्हणजे मी कोरियन जरी खाल्लं आणि मला कोरियनमधलं सुद्धा समजत जरी नसलं, तरी मला त्याच्यावरती कमेंट करायचा अधिकार आहे. कारण मला टेस्ट बड्स दिले आहेत देवाने. त्यामुळे हे तिखट आहे, याच्यात मीठ जास्ती झालं आहे, याच्यात तेल जास्ती आहे, हे मला समजतं. ते कोरियन स्टँडर्डप्रमाणे आहे किंवा नाही आहे, हे मला त्याची देणं-घेणं नाही आहे. मला फक्त एवढंच आहे, की हे माझ्या टेस्टप्रमाणे नाही आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांना अधिकार आहे. तर हे इतकं वेगळं गणित आहे ह्या इंडस्ट्रीचं, तर हे समजून ते त्या स्टाफला ट्रेन करून आणि स्टाफला जर तुम्ही ते समजावून सांगितलं, तर मग तो बरोबर तो त्या कस्टमरला हँडल करतो आणि मग ॲटोमॅटिकली तिथं जे वातावरण निर्माण होतं त्या व्यवसायामधलं, ते अत्यंत पॉझिटिव्ह, हेल्दी आणि हसऱ्या-खेळतं वातावरण होतं.